नमस्कार, स्वागत आहे तुमचं बदलापूर न्यूज चॅनलमध्ये। जरी निवडणुका संपल्या असल्या तरी राजकारणात रोज काही ना काहीतरी नवीन घडामोडी होतात आणि काल बदलापूरमध्ये अशीच एक मोठी घडामोड झाली, ती म्हणजे मनसेच्या महिला शहराध्यक्षा संगीताजी चेंडवणकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटमध्ये पक्षप्रवेश केला आहे। त्यांच्या आंदोलनाच्या त्यांच्या कामाच्या पद्धतीचा अनोखा जो पॅटर्न होता त्याच्यामुळे त्या नेहमीच प्रसिद्धीत आणि नेहमीच चर्चेत आहेत। तर आज आपल्या सोबत मॅडम आहेत, आपण त्यांच्याशी एक संवाद साधणार आहोत की नक्की प्रकार काय होता। नमस्कार, स्वागत आहे तुमचं बदलापूर न्यूज मध्ये। सर्वप्रथम माझा प्रश्न असेल की मनसेमध्ये तुम्ही इतकी वर्ष कार्यरत होता, पण अचानक काल बातमी आली की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला आहे, तर काय कारण होतं या? मी सर्वप्रथम सांगेन की सन्माननीय राजसाहेब जे आहेत, ज्यांनी मला नावारूपाला आणलं, आणि खरं पाहायला गेलं तर राजसाहेबांनी पक्षच काढला नसता तर आमच्यासारखे कार्यकर्ते तयार झाले नसते। कारण माझा मूळचा पिंडा हा शिवसेनेचा, माझे वडील शिवसैनिक होते आणि कट्टर शिवसैनिक म्हणता येईल आपल्याला, आणि त्याच्यामुळे मग वडिलांच्या छत्रछायेखाली भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं आणि राजसाहेबांनी पक्ष काढल्यानंतर बदलापूर शहरात सगळ्यात पहिली फटाक्यांची माळ जी आहे ती मी वाजवलेली होती। मी काल खूप जड अंतःकरणाने खरं पाहायला गेलं तर प्रवेश केला, परंतु काय आहे की आपण वर्षानुवर्ष फक्त काम करतोय आणि निवडणुका आल्यावरती ज्यावेळेला आपल्याला माघार घ्यायची वेळ येते किंवा एखादा कार्यकर्ता म्हणजे आज 20 वर्ष काम केल्यानंतर एक पूर्ण पिढी आपण म्हणतो की संघर्ष जो आहे त्याला पण काहीतरी शेवटी लिमिट्स आहेत आणि सत्तेशिवाय शहाणपण नाही आपण म्हणतो। कुठल्याही आमिषाला बळी न पडता खरं पाहायला गेलं तर माझा प्रवेश आता लोकांच्या ज्या सोशल मीडियावरती प्रतिक्रिया आहेत त्यामध्ये लोक म्हणतायत, बदलापूरकरांचं म्हणणं असं आहे की मी हा प्रवेश आधी घ्यायला पाहिजे होता, परंतु मला सुद्धा स्वतःला आजमावून बघायचं होतं की बदलापूरकरांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, मग तो हॉस्पिटलचा विषय असेल, कामगारांच्या पगारांचा प्रश्न असेल, इतर काही विषय असतील, महिलांचे विषय असतील, त्यासाठी ज्यावेळेला रस्त्यावर उतरून मी आंदोलनं केली तर नक्की बदलापूरकरांचं मला किती मतदान होऊ शकतं ते बघितल्यानंतर लक्षात आलं की आपण फक्त कामच करतोय। निवडणुकीच्या वेळेला लोक जो पैसा वाटप किंवा पैसा वाटणं हा जो प्रकार आहे हा होतच आलेला आहे आणि हा सातत्याने होणारा विषय आहे, परंतु लोकांसाठी काम केल्यानंतर आज बदलापूरकरांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत की निवडणुकीच्या आधी तुम्ही हा जर प्रवेश घेतला असता तर नक्कीच तुम्ही सभागृहामध्ये दिसला असतात, अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत। परंतु मला त्यावेळेला उगाच काहीतरी म्हणजे म्हणतात ना, प्रवेश घेऊन कुठलं तरी आमिषाला बळी पडून मला तो प्रवेश घ्यायचा नव्हता। त्यामुळे काम केल्यानंतर असं वाटायला लागलं की आपल्याला जसं सन्माननीय राजसाहेबांनी आपल्याला नावारूपाला आणलेलं आहे, मी माझ्या मरेपर्यंत मी राजसाहेबांना विसरू शकत नाही, कारण साहेबांनी पक्षच काढला नसता तर आज माझ्यासारखे कार्यकर्ते तयार झाले नसते, मी पुन्हा मुद्दाम सांगेन। त्यामुळे राजसाहेब आहेत ते आमच्या हृदयात राहतील। कुठेतरी बदलापूर शहराचं राजकारण जे आहे ते आपल्या मुंबई ठाणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रापेक्षा वेगळं आहे। इथे जे राजकारण चालतं त्या राजकारणाचा 20 वर्षाचा अभ्यास केल्यानंतर असं वाटायला लागले की पक्ष आहे, मराठी माणसासाठी काम करतोय आपण आणि ह्या पक्षात सुद्धा मला ते काम करता येईल। त्यामुळे कॅप्टन आशिष दामले जे आपले राज्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काल मी बदलापूर शहरात हा प्रवेश केला। बदलापुरात अनेक अवाढव्य पक्ष जे आहेत, मग राष्ट्रवादीच का? त्या अवाढव्य पक्षांमध्ये आता एवढी ओसंडून गर्दी झालेली आहे की मला जर काम करायचंय तर मी ते कुठल्याही पक्षात करू शकते, आणि बदलापूर शहरामध्ये आज कॅप्टन आशिष दामलेंसारख्या व्यक्तींनी महिलांना वरती विश्वास ठेवून त्या ज्या 3 महिला बदलापूर शहरात निवडून आणलेल्या आहेत, त्यामुळे मला असं वाटायला लागले की एखाद्या महिलेला न्याय देण्यासाठी कॅप्टन आशिष दामले ही व्यक्ती खूप आदर्श चेहरा आहे। बदलापूर शहरात अनेक नेते आहेत की जे महिलांवरती कायम चिखलफेक करत आलेले, त्यामुळे मग मी विचार केला की कॅप्टन आशिष दामले यांना सुद्धा एक चांगलं बळ मिळेल बदलापूर शहरात चांगला पक्ष वाढवण्यासाठी किंवा काम करण्यासाठी। जे माझी काम करण्याची पद्धत आहे ती फ्री स्टाईल काम करण्याची माझी जी पद्धत आहे ते काम करण्यासाठी एक चांगला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर शहरात काम करतोय तिथे मी प्रवेश केला। तुम्ही मनसेमध्ये महिला शहर अध्यक्ष ह्या पदावरती तुम्ही काम करत होता, तर राष्ट्रवादीत सुद्धा तुम्हाला ह्या पदावरती आम्हाला बघायला मिळेल का? कसं आहे, मी प्रवेश आज केलेला आहे त्याच्यामुळे मला काहीतरी मिळावं म्हणून मी प्रवेश केलेला नाहीये। मी पुन्हा सांगेन की जो कार्यकर्ता काम करतो त्याला त्या पदासाठी भांडावं लागत नाही, ते पद जे आहे ना ते त्याच्याकडे चालून येतं। हा माझा आत्तापर्यंतचा अभ्यास आहे, त्यामुळे बदलापूरमध्ये मनसेमध्ये महिला शहर अध्यक्ष जे पद आहे ते कायम माझ्याकडे राहिलं।
आणि अशाच प्रकारचं एखादं चांगलं पद कॅप्टन आशिष दामले यांच्याकडे मला मिळेल आणि नक्कीच मला मिळेल. कारण मी मगाशी पण म्हणाली की आशिष दामलेंसारखी व्यक्ती महिलांना न्याय देण्यासाठी किंवा महिलांना एक चांगलं आदर्श नेतृत्व घडवण्यासाठी खूप चांगली व्यक्ती आहे. त्यामुळे मी नक्कीच मला त्यांच्याकडनं ते पद मिळेल. मॅडम, राजकारण म्हणलं की टीका आली, उत्तर आलं, प्रतिउत्तर आलं. जर उद्या उठून मनसेच्या नेतृत्वांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून जर तुमच्यावरती काही टीका झाली तर त्याच्यावर तुमची भूमिका कशी असेल? राजकारण हे क्षेत्रच असं आहे की जिथे टीका होते, त्यामुळे संयम राखणं फार गरजेचं आहे आणि तो संयम बाळगायचाच हे मी माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून सेट करून ठेवलं होतं. आणि मला वाटत नाही, कारण मी जो संघर्ष केला बदलापूर शहरामध्ये गेली 20 वर्ष जो संघर्ष केला तो बदलापूरकरांनी डोळ्यांनी बघितलेला आहे. आणि राहिला विषय पक्ष नेतृत्वाचा, तर शेवटी कुठलाही नेता असेल, एखादा कार्यकर्ता ज्यावेळेला पक्ष सोडतो त्यावेळेला म्हणतात चायपेक्षा किटली गरम, तर नेते कधीच बोलत नाहीत. जे कार्यकर्ते ज्यांनी कधी रस्त्यावर उतरून आंदोलनं केलेली नाही आहेत किंवा ज्यांनी स्वतःच्या वॉर्डमध्ये कधी बॅनर लावले नाहीत किंवा इथल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये कधी आवाज उठवला नाही, अशीच लोक बोलतात. त्यामुळे त्या चिल्लर लोकांकडे मी अजिबात लक्ष देणार नाही. माझं जे काम आहे ते काम करून मी बदलापूर शहरासाठी एक चांगलं आदर्श किंवा बाबा एक चांगला कार्यकर्ता किंवा एखादी चांगली महिला काम कशा प्रकारे राजकारणात करू शकते, जे राजकारणात चिखलफेक होत असते. आणि खरं पाहायला गेलं तर महिला हा कुठेच सुरक्षित नाही आहेत. मग तो जॉब असेल किंवा तुम्ही ट्रेनमधून प्रवास करतायत, प्रत्येक ठिकाणी चढउतार आहेच. आणि ह्या सर्व फेजमधून मी ऑलरेडी गेलेली आहे. त्यामुळे मी डोक्यामध्ये सेट करून ठेवलेलं आहे आपल्या विरोधात टीका टिप्पणी होणार. आणि हे कसं आहे, हे फक्त अजून 4-5 दिवस, ज्या वेळेला माझं काम बदलापूरकरांना दिसतंय आणि बदलापूरकर ते उघड्या डोळ्यांनी बघतायत आणि ज्यावेळेला माझ्याकडे विषय येत आहेत, म्हणजे मी पक्षात असली काय किंवा नसली काय, माझ्याकडे विषय ऑलरेडी पहिल्यापासून येत होते. त्या विषयांमधून मी बदलापूरकरांना एक चांगलं काम कसं असतं ते दाखवण्याचा नक्की प्रयत्न. मला वाटत नाही की बदलापूर शहरामध्ये असेल किंवा वरिष्ठांकडनं असेल अशा कुठल्याही प्रकारचं, कारण त्यांनीही माझं काम बघितलेलं. त्यामुळे बदलापूर शहरामध्ये पक्षवाढीसाठी माझी जी धडपड होती ती अर्धवट राहिली असं मी म्हणेन. कारण इथल्या स्थानिक बडव्यांनी, इथल्या बदलापूर शहरातल्या एका स्थानिक बड्या नेत्याने दोन्ही पक्ष हातात घेतले आणि ते पक्ष वाढू नयेत, कार्यकर्ते नसतानाभूत व्हावेत, त्याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. आणि त्याचा मी म्हणेन माझा बळी गेलेला आहे त्यामध्ये. त्यामुळे मी डोक्यामध्ये सर्व माझे सेट केलेलं आहे. कुठल्याही टीका टिप्पणीला मी उत्तर देणार नाही आणि मी त्या गोष्टीला बांधील नाही आहे, कारण माझं काम बोलतं. एक शेवटचा प्रश्न विचारेन की मनसेमध्ये जसं तुम्ही म्हणालात की माझं फ्री स्टाईल पॅटर्नचं काम आहे, असं तुम्ही काम ह्या आधी सुद्धा करत होता. राष्ट्रवादीत सुद्धा तुम्ही फ्री स्टाईल कामच करणार का, की तुमच्यावरती काही दबाव असा काही आहे? नाही, कॅप्टन आशिष दामले, मी म्हणून मगाशी म्हणाली की कॅप्टन आशिष दामले ही व्यक्ती जी आहे हे व्यक्तिमत्व महिलांसाठी खूप चांगलं व्यक्तिमत्व. म्हणजे आता त्यांनी 3 नगरसेविका निवडून आणल्यात, ज्यांना नगरपालिकेतला किंवा कुठल्याही गोष्टीचा अनुभव नाही आहे. अशा महिला जर ते निवडून आणायची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यांची स्वतःची मिसेस जी आहे ते आता उपनगराध्यक्षाच्या खुर्चीमध्ये बसणार आहे. त्यामुळे त्यांच्या मिसेस ज्या आहेत प्रियंका दामले, त्यांच्याशी माझे मैत्रीचे संबंध आहेत. आणि कॅप्टन आशिष दामले यांनी मला ऑलरेडी प्रवेश घेताना आधीच सांगितलेलं होतं. त्यामुळे मी प्रवेश घेताना पण मी एकटीच गेली. मला जर पक्षच फोडायचा होता तर मी पक्ष फोडू शकली असती. आजही माझे बरेचसे मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत की ताई आम्हाला तुम्ही का नाही सांगितलं, आम्ही पण आलो असतो, आमच्यावर पण अन्याय झाला. पण मला राजसाहेबांना दुखवायचं नव्हतं. पक्ष फोडून जे जुना पॅटर्न जो आहे राजकारणाचा, शक्ती प्रदर्शन करायचं, गाड्या घोडे घेऊन प्रवेश करायचा, ते मला करायचं नव्हतं. माझं काम होतं. त्यामुळे मग सन्माननीय कॅप्टन आशिष दामले यांनी मला त्यांच्या पक्षात घेतलं आणि मला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं की मला नक्कीच ते कुठलं तरी चांगलं पद शहरात देतील. आणि त्यांचंही म्हणणं तेच आहे की बदलापूर शहरात त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा. ज्या पक्षात मी आता गेलेली आहे, म्हणजे तो माझा पक्ष झाला, मला माझा पक्ष वाढवायचा आहे. तो वाढवण्यासाठी त्यांनी मला जी पद्धत सांगितली, जी माझ्या कामाची पद्धत आहे, ते त्यांनी मला सांगितलेला शब्द दिलेला आहे की त्या पद्धतीने ताई तुम्ही काम करू शकता. तरी हा होता आपल्यासोबत संगीताताई जेंडवणकर, ज्यांच्या फ्री स्टाईल कामाची जी पद्धत होती त्या ह्या पुढे देखील त्या तशाच ज्या आहेत त्या चालू ठेवणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निधी उमरानी यासोबत मी तनया कुलकर्णी, बदलापूर न्यूज, बदलापूर.